नमस्कार, मी पूजा. दिव्यांकुर किचन या चॅनलवर खूप खूप स्वागत. तर आपली आजची रेसिपी आहे हराभरा कबाब. दिसायला सुंदर नाही तर चवीलाही अप्रतिम लागतो. बहुतेक काय होतं, लहान किंवा मोठी मुलं काही ठराविक भाज्याच खातात तर काही खात नाहीत. तर ही रेसिपी केली तर भाज्याही खाल्ल्या जातात आणि ही रेसिपी खायलाही पौष्टिक देखील आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आणि काय काय साहित्य लागते ते पाहूयात. सगळ्यात आधी इथे मी एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा 1 वाटी टाकून घेतलेला आहे. त्यानंतर हिरवा वाटाणा अर्धी वाटी बारीक मिक्सरला करून घेतलेला आहे, तो पण टाकून घेतलेला आहे. त्यानंतर पालक घेतलेला आहे मी अर्धी वाटी, पालकची पेस्ट आहे. त्यानंतर पनीर घेतलेला आहे अर्धी वाटी किसलेलं. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा आमचूर पावडर टाकून घेतली आहे. त्यानंतर आलं, लसूण, हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतली आहे 1 चमचा, तो पण टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये. आणि अर्ध्यालाही कमी लिंबू घेतलेला आहे, साधारण 1 चमचा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये. त्यानंतर अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकून घेतली आहे. त्यानंतर कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचा आहे अर्धी वाटी आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर अर्धी वाटी ब्रेड क्रम्स टाकून घेतलेला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करताना पाणी अजिबात टाकायचं नाही, कारण बटाटा आणि भाज्या असल्यामुळे त्याला पाण्याची गरज पडत नाही. जर पीठ तयार करताना तुमच्याकडून सैलसर झालं तर त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे आणि छान पीठ तयार करून घ्यायचं आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. तुम्हाला हराभरा कबाब तयार करता येईल अशा प्रकारे पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे, ते एकजीव करायचं आहे सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये. तर ह्या प्रकारे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे त्याचं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे लहान मोठे तयार करू शकता इथे. तर मी ह्या प्रकारे एक छोटा गोळा घेतलेला आहे आणि हराभरा कबाब तयार करून घेत आहे अशा प्रकारे. त्यानंतर त्याच्यावरती काजू चिटकून घ्यायचा आहे ह्या प्रकारे. अशा प्रकारे तुम्ही हराभरा कबाब तयार करून घेऊ शकता. मी दुसराही हराभरा कबाब तयार करून घेत आहे. इथे दुसराही हराभरा कबाब तयार करून झालेला आहे. तर अशाच प्रकारे मी सगळे हराभरा कबाब तयार करून घेत आहे. तर पाहू शकता किती छान आणि किती अप्रतिम दिसतात हे आपले हराभरा कबाब. तर सगळे हराभरा कबाब तयार करून झालेले आहेत. त्याच्यावरती ब्रेड क्रम्स टाकून घ्यायचा आहे, सगळीकडनं छान टाकून घ्यायचं आहे. मी ज्याप्रमाणे टाकते त्याप्रमाणे. पाहू शकता किती छान दिसत आहे. ब्रेड क्रम्स टाकून झालेले आहेत. त्यानंतर कढईत तेल टाकायचं आहे आणि छान गरम करून घ्यायचं आहे. तेल जर गरम नसन झालेलं तर तळताना तेल जास्त पितात हराभरा कबाब, त्यामुळे तेल चांगलं तापून घ्यायचं आहे. तापवलेल्या तेलामध्ये हराभरा कबाब तळण्यासाठी टाकून घ्यायचे आहेत आणि दोन्हीही साईडनी छान सोनेरी रंगापर्यंत कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. तर पाहू शकता किती छान झालेले आहेत. दोन्ही साईडनी छान कुरकुरीत तळून घेतलेले आहेत. तर तयार झालेले आहेत आपले हराभरा कबाब. साधारण 10 ते 5 मिनिटांमध्ये हराभरा कबाब तळून होतात. पाहू शकता किती छान दिसत आहेत हराभरा कबाब. दिसायलाही छान आणि चवीलाही खूप सुंदर लागतात. तर नक्की ट्राय करा हा हराभरा कबाब. मी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे नक्की ट्राय करा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला दिसतील. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला तर मग भेटूया अशा छानशा पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, हेल्दी खा.